नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या या खास मुलाखतीत तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण ज्यावेळी समाजात बघत असतो, समाजाची मानसिकता बघत असतो, त्यावेळी अनेक नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या नकारात्मक गोष्टींवर मात करणारे असे काही घटक असतात जे आपल्या कामामुळे किंवा आपल्या कार्यामुळे किंवा त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे त्यांना जे यश प्राप्त झालेलं आहे, त्या यशाच्या जोरावर समाजातील नकारात्मकता दूर करून अनेकांना एक वेगळा विचार देतात, वेगळा विचार करण्याची एक त्यांना ताकद देतात. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डिचोलीचे एक नामांकित उद्योजक ज्यांना सर्वजण ओळखतात आणि अनेक तरुणांसाठी जे एक प्रेरणास्थान आहेत असे मिलिंद पिळगावकर सर. सर, तुमचं स्वागत. सर, आज आपण ज्यावेळी समाजात बघतो आपल्यासारखे एक तरुण जे समाजासाठी आज एक रोल मॉडेल म्हणून आहेत, कारण ज्यांनी आपल्या स्वतःच्या कष्टावर, जिद्दीवर, मेहनतीवर एक यश प्राप्त केलेलं आहे आणि एक स्थान प्राप्त केलेलं आहे. आपण उद्योजक म्हणून काम करत आहात. मी आपल्या एकंदर बालपणापासून सुरुवात करीन. आपलं बालपण कुठे गेलं आणि ते कसं गेलं आणि सगळं त्यावेळेचं वातावरण कसं होतं? नमस्कार. आमचे बालपण जे असले हे पिळगाव गावात जन्म झाला आमचा 1974. आणि आमचे बालपण जे असले हे मातशे खूप गरिबीन जल्माल्या कारणान तशें हालाकीचेच म्हणू शकता आमी तशें गेल्ले. आमचो वडील जो आसलो तो चिरयेची खणी आसता पळय त्या खणीन चिरे मारतालो. सो ताका लागून तो परिवाराचेर एक तसली म्हणजे इट इज ऑलमोस्ट लायक डेली वेजीस न्ही. सो म्हणटकूच त्या परिस्थितीन आमचें बालपण गेलें. आनी बालपण तसलें गेल्या उपरांत जेन्ना म्हाका थोडी बुद्धी जी आसता, थोडी एज येतकूच म्हणजे वयाच्या एक 7व्या वर्सा पासून हांव मागीर आमच्या शेजाऱ्याक एक बेकरी आसली पळय न्ही, थंय हांवें काम करपाक सुरू केलें. बारीकशें पत्रे पुसप, बारीक तेंचें कसलें काम, पीठ मळपाचें बी काम करप. अशें करून हांवें हें करप. म्हणजे तितूरसून एडवांटेज कशी जाताली की तितूरसून कितें पयशे मेळनासले, पूण बेकरेन काम केल्यामुळे ते बेकरेन डेली पाव बिव खावप बिवप हें सगळें जातालें अशें. मागीर जेन्ना हांव 7वेक गेलो, 12 वर्साचो जालो, तेन्नाच्यान मागीर हांवें आमच्या त्याच बेकरे शेजाऱ्याच्याच पिळगांवांच तेंचे कडेन पाव सकाळी जे पदेर आमी म्हणटा पळय पाटे घेवन वयता. पयलीं आमी सायकलीन वयताले, आतां ते कशें आतां मोटरसायकल घेवन सगळे वयता. सो म्हणटकूच हांवें ते 12व्या वर्साच्यान हांव तेंचे सकाळीं 5 सुमार उठोन तेंचेच थंय न्हिदतालो आनी सकाळीं उठोन पाव घेवन वयतालो. समज पिळगांव वचून सुरू करून गिमोण्या, वरगांव, आमचे दाटीम, बागान, हे आजून लोकांक जे तेन्ना हांव पाव विकतालो तेंकां ते आजुनूय तेंकां खबर आसा सगळ्यांक. सो अशें करून हांवें 10वी पर्यंत केली. जेन्ना हांव हायर सेकंड्रीन बिचोले गेलो, शांतादुर्गा हायर सेकंड्री, हांव पयली ते 7वी म्हाजी शाळेनूच गेला, प्राथमीक शाळा. मागीर हांवें 8वी ते 10वी आयडियल हायस्कुलान केलें पिळगांवाच. आनी मागीर जेन्ना हायर सेकंड्रीन येयलो आपल्या शांतादुर्गा हायर सेकंड्रीन डिचोली, तेन्ना डिचोलीकूय येताना हांव सकाळीं उठोन पयलीं पाव विकप, ते जाल्या उपरांत मागीर हायर सेकंड्रीक येवप. अशें करून बालपण आनी तो टिनेजचो टायम आसा तो असो गेल्लो. म्हणजे तुमचे शिक्षण किंवा ते हालाकीच्या परिस्थितीन तुम्ही स्वतःच्या पांयार उबे रावन तुम्ही घेतले? हय, स्वताच्या पांयार उबे रावन घेतलेच, अशेंच म्हणचें पडटलें न्ही. सो तें जालें. मागीर जेन्ना फुडें शिकपाचें जें जालें पळय, हायर सेकंड्री कंप्लीट जाली म्हाजी आनी कॉलेजीक जो वचपाचो जेन्ना टायम येयलो, तेन्ना अशें जालें की आतां कॉलेजीक सपोज वतलो, सांखळे वयचो पडलो किंवा म्हापसा वयचो पडलो, ह्या दोनी जर शहरांनी जर हांव गेलो जाल्यार म्हाका सकाळीं काम बीम करपाक मेळचें ना. ताका लागून कितें करुया असो एक विचार येयलो. मागीर आमचें आतें मडगांव आसा, त्या आत्या कडेन मडगांव हांवें दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स आनी इकॉनॉमिक्स आसा पळय, त्या कॉलेजीन एडमिशन घेतलें आनी हांव मडगांव गेलो शिकपाक. आनी जेन्ना मडगांव शिकपाक गेलो हांव, तेन्ना मडगांव हांव सकाळचो कॉलेजीन वतालो BCom करपाक आनी सांजचो मागीर हांव हें आपलें एक जिवन ज्योती म्हणून फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आसली, ती लोकांक जे ट्रेडर्स आसा पळय न्ही, धाकटे जे
गाडे घेवन बसता किंवा भाजी विकतात फळां विकतात असल्यांक ते धाकटे लोन दिताले 20,000 25,000 30,000 आणि तेंचें कलेक्शन जे आसतालें डेली आसतालें ते जे लोक आसता पळय तेंचो बिझनस डेली म्हणजे पिगमी कशें कलेक्ट करतात तशें हांव तेंचे ते लोन इन्स्टॉलमेंट कलेक्ट करतालो सांजचो आणि अशें हांवें म्हाजें कॉलेज लेवल पर्यंत एज्युकेशन घेतलें दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स आनी इकॉनॉमिक्स. तुम्ही आता तुमचो जो प्रवास सांगलो पळय म्हणजे ज्या आमी अशें पळयता खुबशे समाजा भितर लोक जे बरे नशिबवान आसता तांकां पयलीं सगळे सुख सोयी मेळटा समाधान मेळटा आनी ते जगता आनी थोडे लोक आसता ते तांकां पयलीं पासूनच कश्टान वयर सरचें पडटा आनी हेतून कांय भुरगे जे आसा ते आमकां वायट व्यसनां कडेन गजालीं कडेन गेल्ले दिसता. अशा परिस्थितीन तुमी तेन्ना तुमची परिस्थिती इतली गरीब आसतना हें सगळें कशें मेंटेन केलें आनी शिक्षणाचेर कसो फोकस दिलो? सी पळया तुमी जन्मांक मनीस खंय येतलो खंयच्या परिवारान येतलो आनी कसले परिस्थितीन येतलो हें डिसायड तो जो जन्माक येता भुरगो पळय तो डिसायड करूं शकना. ही तुमकां प्रकृती नियम देव म्हणा किंवा नेचर म्हणा आनी त्या प्रमाणे तुमचो जन्म जाता. सो जन्माक कसो येतलो तूं आनी खंयच्या परिस्थितीन हें जर तुज्या कंट्रोलान ना जाल्यार तुज्या कंट्रोलान आसा कितें तर जेन्ना तुका बुद्धी येता आनी ती बुद्धिमत्ता तुजे कडेन आसा आनी त्या बुद्धिमत्ताच्या बळाचेर तूं जर विचार केलो की ही आपली परिस्थिती आहा आनी ह्या परिस्थितीन जर आपूण मात करून जर फुडें वयतलो जाल्यार आपल्याक कितें करपाक जाय की कश्ट करपाक जाय. कश्ट करतलो जाल्यार तुका तुजे कडेन रिसोर्सीस ना पूण जी रिसोर्स आहा तुजे कडेन एवेलेबल जी तुज्या लागीं रिसोर्स एवेलेबल आसा ती जर तूं घेवपाचो प्रयत्न केलो आनी लक्षांत हें दवरपाक जाय की आमच्या मनान तेन्ना कितें विचार आसतालो की ही परिस्थिती म्हाजी आसा पळय न्हू दीस इज हो फेज आनी लायफ तुजें इम्प्रूव जायत जर वयतलें जाल्यार तुज्या कसलोय तुजे कडेन ऑपॉर्च्युनिटी येता ती घे आनी तेज्या थ्रू तुजो फुडलो जो एज्युकेशन आसा म्हणा तुजी फुडली वाटचाल आहा ही कंटिन्यू करपाची. ह्या पद्दतीन सदैव वायसीस खूब आसता वायटूय खूब गोश्टी आसता पूण मनीस जर फोकस्ड आसा की ताका जर ध्येय जर बरें गांठपाचें आसा आयुश्यांत जाल्यार म्हाका दिसता की असल्यो ज्यो गरिबी म्हणा किंवा तुमकां तुजे कडेन रिसोर्सीस ना ह्यो सगळ्यो गोश्टी व्हडल्योश्यो तुका हाडूं शकना. इवन पळया जेन्ना म्हाजें ग्रॅज्युएशन जालें मडगांव तेन्ना हांव परत आई कडेन तेंच उलोवपाक जालें की आतां कितें करुया फुडें. ती म्हणपाली तूं आमी काय तुका शिकपाक केन्ना मदत करूंक ना तूं तुज्याच हितून शिकला आनी ग्रॅज्युएशन तुवें जालें आतां आनी बऱ्या मार्क्सांनी ग्रॅज्युएशन जालें जाल्यार तूं फुडें शिक. फुडें शिकलो जाल्यार मागीर गोवा युनिवर्सिटीन आमी एडमिशन घेतलें मास्टर्स करपाक आनी गोवा युनिवर्सिटीन जेन्ना एडमिशन घेतलें पळय तेन्ना तेंच न्हू हांव कामाक काय नासलो हांव कितें बारीक सारीक जें पिगमी कलेक्शन हें तें करतालो तितूर म्हाजो खर्च हांव सगळो सोंपयतालो. हांवें केन्ना म्हाज्या शिक्षणा खातीर घरान पयशे किंवा आनी परिस्थितीच तशी नासली मागपाचो प्रश्नच येनासलो. अशें न्हू की हांवें तें केलां की घरान पयशे आहा तरी पूण हांव तें मेहनत तशेंय ना पूण नासलेंच न्हू. म्हणटकूच जेन्ना हांव पणजे गेलो तेन्ना हांवें एडमिशन घेतलें गोवा युनिवर्सिटीन आनी एडमिशन घेतल्या उपरांत हांवें विचार केलो की जर म्हाका मास्टर्स जर करपाक जाय जाल्यार म्हाका काम करचें पडटा आनी गोवा युनिवर्सिटीचेर तूं मास्टर्स करूंक वयता इट्स अ फूल टायम जॉब आनी लॅक्चर्स कशे सकाळीं आसता ते सांज पर्यंत आसताले. सो मागीर हांवें डिसायड केलें की हांवें 3 हॉटेलान एप्लिकेशन घालें. हॉटेल मांडोळी, हॉटेल फिदाल्गो, हॉटेल पार्क प्लाझा जे आझाद मैदानाच्या सायडीक आसा पळय तो. आनी हांव सगळ्यांक मेळ्ळो मॅनेजराक पार्क प्लाझाचो जेन्ना मॅनेजर मेळ्ळो म्हाका तेन्ना सांगलें म्हाजें एप्लिकेशन हें म्हाका जॉब जाय आनी फक्त नायट शिफ्ट. तुवें कसलोय जॉब दिया म्हाका रिसेप्शन दिया मागीर सॉरी वेटर दिया बेल बॉय दिया सेक्युरिटी दिया कितें हावजकीपींग दिया पूण नायट शिफ्ट. हांव जॉब हो करूंक आयला पळय हो जॉब हांव म्हाका काम जाय म्हणून येवंक ना हांव म्हाका शिकपाक जाय म्हणून हांव काम करता म्हाका काम जाय म्हणून हांव काम करिना. तर ही वॉज अ गूड जंटलमॅन कायंड इनफ तेणी म्हाका तो रिसेप्शन कॅशियर नायट ऑडीट आसता पळय नायट रिसेप्शन कॅशियर तो जॉब दिलो. सो हांव रातचो पार्क प्लाझा हॉटेलान काम करतालो आनी सकाळीं गोवा युनिवर्सिटीक अशा पद्दतीन हांवें उच्च शिक्षण घेतलें. ही जाली तुमची एकंदर शिक्षण तुम्ही कशें घेतलें कशें काम करून तुम्ही स्वता शिक्षण घेतलें ही वाटचाल जाली. शिक्षण जाले उपरांत
म्हाका खुबशे भुरगे जे आसता ते धडपडटा नोकऱ्यां खातीर आसत किंवा स्वताच्या पांयार उबे रावपा खातीर आसत. शिक्षण घेतले उपरांत तुमी कितें पर्याय निवडलो आनी तो कसो काळ आशिल्लो म्हणजे सेटल जायसर किंवा एक बेस तयार करसर? जेन्ना म्हजें गोवा युनिवर्सिटीन मास्टर्स जातालें तेन्ना एक लायफान एक असो इन्सिडंट येयलो की हांव सकाळीं युनिवर्सिटीन वतालो, भायर जेवण, रातचो हॉटेलान काम करप आनी भायर हॉटेलांतलें जेवण सगळें, आनी हॉटेलान जे स्टाफ आसता तांकां कितें ते हॉटेलान जे 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 गॅस्ट खातात तशें नासता, ते स्टाफ मील आसताले. सो हे सगळे भायले खावन आनी जेवण म्हाका त्या टायमार त्रास जालो. म्हणजे म्हाका एक्चुली रॉंग डायग्नोस जालो, मलेरिया जाल्ली आनी सॉरी जॉयंटीस जाल्ली आनी टायफॉयडचो डायग्नोस जालो, मलेरिया जाली, तर अशें सगळें मिक्स जावन हांव सीक पडलो आनी ICU उरलो 3 दीस आनी 21 दीस हॉस्पिटलायज आसलो. आनी तेज्या उपरांत 3 म्हयने हांव होम रेस्ट असो उरलो. पूण तें जाल्या उपरांत म्हाजें उच्च शिक्षण जें कंप्लीट जावपाचें आसलें पळय तें म्हाका करूंक मेळोना, एग्जाम दिवंक मेळोना. ते 3 म्हयन्याचो जो बॅड रेस्ट बी जालो पळय तेज्या उपरांत आतां कितें करतलो? नेक्स्ट इयर जर एडमिशन घेतलो जाल्यार म्हाजे कडेन टायम आसलो आजुनूय. पूण परत हांवें कितें केलें की परत त्याच हॉटेलान गेलो आनी हॉटेलान म्हटलें हांव आतां काम करता, पळोवया कशें. हांव जेन्ना काम करूंक परत हॉटेलान गेल्लो ते म्हाजे पयलींचे जे गेस्ट बी आसताले येताले हॉटेलान तेंच्याच एक गेस्टा बरोबर आमचें रिलेशन सगळ्या बरोबर बरें आसतालें. तर तो म्हाका गेस्ट कितें म्हणपाक लागलो की तूं आतां आपूण तुका पळोवंक ना खूब तेंप जाल्यार. हांवें ताका ती स्टोरी सांगली अशें अशें जालें. सो तो म्हणपाक लागलो म्हाका की आतां तूं एक काम कर, आमचे कंपनीन यो. आनी म्हाका तेणी एअरपोर्टार व्हेलो TCIच्या अंडर पब्लीक रिलेशन. थंय 6 म्हयने हांवें जॉब केलो. थंय आनी एक तसोच म्हाका आनी एक गेस्ट मेळ्ळो कामत म्हणून. तो इम्पाला डिस्टिलरीज म्हणून आसा मॉन्ट ते कंपनीचे तो मार्केटींग पळयतालो. तो तेणी म्हाका विथीन 6 मंथ मॉन्ट क्रुजा कडेन थंय येयलो इम्पाला डिस्टिलरीजान. थंय 6 म्हयने काम केलें हांवें. थंय 6 म्हयने काम केल्या उपरांत जेन्ना फिल कॉर्पोरेशन म्हणून जी कंपनी आसली ते कंपनीची एडवर्टिजमेंट येयली. हांवें थंय एप्लाय केलें. मागीर त्या फिल कॉर्पोरेशन त्या टायमार 96 इट वॉज अ व्हेरी बीग कंपनी. थंय जॉब मेळप म्हणजे युअर लायफ वॉज सेटल्ड असलें आसता. आनी वॉज व्हेरी कॉम्पिटेटीव. 2 पोस्ट आसले, म्हाका एक मेळ्ळो आनी एक नितीन बोरकर म्हणून आसा ताका एक मेळ्ळो. आनी देन आय जॉयन दॅम. थंय विथीन 6 मंथ म्हाजें परफॉर्मन्स जें आसलें तें पळोवन कंपनीन म्हाका त्या 1997 जेन्ना म्हाजें वय फक्त 23 वर्सांचें आसलें तेन्ना म्हाका मार्केट रिसर्च करपाक धाडलो आफ्रिकेक. म्हणजे झांबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, मलावी, सावथ आफ्रिका. आनी म्हाजे बरोबर एक सिनियर आमचो आसलो पिटर फर्नांडीस म्हणून. सो तेंच्या बरोबर हांव मार्केट रिसर्च करपाक गेलो. मार्केट रिसर्च केलें आनी मार्केट रिसर्च करून जेन्ना सर्वे आमी हाडून कंपनीक दिलो तर कंपनीन डिसायड केलें की आफ्रिका तें ऑपरेशन सुरू करतलें. आनी मार्केट रिसर्च करपाक हांव गेल्ल्या कारणान म्हाकाच ऑफर दिली की यू शूड गो देअर एज अ मॅनेजर आनी आमचो बिझनस थंय ओपन करपाचो. पण वयाच्या 23 वर्सां म्हाजे कडेन ही जबाबदारी दिली कंपनी आनी ती हांवें बरे भशेन पार पाडली. तुमी भायर गेले? हांव भायर गेलो. भायर गेले उपरांत थंय तुमचो कसो प्रवास आशिल्लो? कितलीं वर्सां तुमी काम केलें, कितें केलें? भायर गेल्या उपरांत 97 ते फुडलीं 4 वर्सां जीं आसा पळय 2001 पर्यंत हांव तेच कंपनीन मॅनेजर म्हणून आसलो. हांव झांबियाचें ऑपरेशन पळयतालो, झिम्बाब्वेचें ऑपरेशन पळयतालो. पूण जेन्ना ते रिसेशन त्या टायमार जो येयलो, टॅक्नॉलॉजिकल चेंजीस जे जाले, तितूर कंपनीचो जो बिझनस आसलो तो खूब इम्पॅक्ट जालो. इंडियेचोय बी तुमकां खबर आसतली फिल कॉर्पोरेशन कंपनी इवन गोंयान ती आसली, बिचोले आसली हांगा ती बंद जाली, थिवी आसली ती बंद जाली. पूण ही हालीं बंद तेन्ना तो रिसेशनचो टायम येयल्लो. सो देन कंपनी डिसायडेड की बाबा आमकां हो बिझनस आतां आफ्रिकेचो आसा पळय तो रन जातलो थ्रू सिंगापूर. तो आमकां फुडें व्हरपाचो ना आनी दॅट दी कंपनी वॉन्टेड टू सेल ऑफ द ऑपरेशन. सो आय वॉज गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा तो बिझनस विकपाचो. सो आय ट्रायड माय बेस्ट. आनी जेन्ना मार्केट रिसर्शन बी आसता पळय तेन्ना तुका कसली कंपनी किंवा कसलो बिझनस इवन प्रॉपर्टी सुद्दां जर तूं विकतलो जाल्यार दॅट इज नॉट द रायट टायम आनी कोण घेवपाक सोदिना. सो इट वॉज डिफिकल्ट. पण हांवें कंपनी कडेनच उलयलो, जे आमचे चॅरमॅन आसले अब्दुल्ला फजल बॉयजी, आमचे बर्नार्ड टॉंग म्हणून आसले जे डायरेक्टर आसले सिंगापुरियन मनीस. तेंचे कडेन हांवें डिस्कस केलें की सर इट इज डिफिकल्ट फॉर मी टू सेल नाव, बट म्हाका बिझनस खबर आसलो की बिझनस कसो आसा हो आनी कितें चलता. कंपनी कशी आसा ती कॉर्पोरेट लेवलचेर पळयताली. तेंचे प्रॉफिटेबिलिटी बी तांकां जी आसली जी हाय एक्सपेक्टेशन आसलें.
हांवें तें डिसायड तेजेर स्टडी केली आनी चिंतलें की सपोज हांव इंडिविज्युअल लेवलाचेर जर बिझनस हांव करीत जाल्यार म्हाका भितर प्रॉफीट जावं शकता. सो हांवें कंपनी कडेन प्रपोज केलो की म्हाका ही हांव टेक ओवर करता. म्हाका म्हाजें कितें सेविंग्स व्हडलें नासलें सेविंग म्हाजे कडेन, पूण जें आसलें पळय न्ही तें हांवें कंपनीक एज अ सेक्युरिटी म्हणून दिली आनी तेंचे कडेन स्ट्रक्चर्ड करून घेतलो की ओवर अ पिरियड ऑफ टायम आय वील पे दीस. आनी कंपनीन म्हाजेर विश्वास दवरलो आनी म्हाका तें दिलें आनी तेंचो टायम जो आसलो टायम फ्रेम तेच्या पयलीं हांवें तेंचे सगळे पयशे फेडले आनी ती कंपनी हांवें टेक ओवर केली. आय वॉज द दॅन ओनर ऑफ द कंपनी. ज्या कंपनीन हांव काम करपाक गेलो त्याच कंपनीचो हांव ओनर जालो. बेजिकली कितें मॅन्युफॅक्चर ते तेन्ना फोटोफोन फिल फोटो झांबिया लिमिटेड म्हणून कंपनी दॅट वॉज इन टू फोटोग्राफी, म्हणजे फोटो लॅब्स बी आसले तांचे. आनी दॅट वॉज माय फर्स्ट बिझनस. मागीर जेन्ना हांवें तो बिझनस एक्वायर केलो काय देन आय थॉट नाव आय शूड लूक एट एक्सपान्शन. पूण तेन्ना जेन्ना एक्सपान्शन जेन्ना हांवें सुरू केलें तर आतां जर आसा आमी वी आर वर्कींग अंडर फिल ग्रूप ऑफ कंपनीज. तें नांव फिल तशेंच दवरलां हांवें कित्याक बिकॉज आय बॉट ओवर दॅट नेम, आय बॉट ओवर द शेअर्स. आनी तेज्या अंडर आतां अमरेलाच्या अंडर आमच्यो मल्टी कंपनीज आसा. आमचे आतां फिल ऑप्टिशियन्स म्हणून आसा. वी आर वन ऑफ द लार्जस्ट ऑप्टिकल चेन इन झांबिया. आमचे 27 ऑप्टिकल शोरूम्स आसा. फिल फोटो ऑफकोर्स आसाच कंपनी आमची. फिल इस्टेट्स अँड प्रॉपर्टीज लिमिटेड म्हणून जी आमी रियल इस्टेट कंपनी आसा, जे आमी रियल इस्टेट जे अपार्टमेंट्स बांदतात किंवा आनी कसले ऑफिसीस आनी अशें सगळे बांदून आमी विकिना ते आमी सेल्फ कंटेन्ड सेल्फ सर्विस्ड अपार्टमेंट आसतात ते आमी दितात रेंटेड करतात. मागीर फिल रिसोर्स लिमिटेड म्हणून एक कंपनी आसा जी आमी मँगनीज मायनिंगान काम करता. आमची मँगनीज मायन आमी एक्वायर केला 28 स्क्वेअर किलोमिटरची. मागीर आमचो प्रोफोर्स इन्वेस्टमेंट म्हणून आसा, ती आमी फार्मींग करता, लार्ज स्केल फार्मींग. विल्सन मोटर्स म्हणून एक कंपनी आहा जी मोटर बायक आमी चायना गॉंगडॉंगच्यान मॅन्युफॅक्चर करून आमच्या ब्रँडान हाडटा. प्लस भारतान आमचो TVS कंपनी आसा तेंचे कडेन टायअप आसा. मागीर आमची न्यूयॉर्क प्रिंटर्स म्हणून एक कंपनी आहा जी आमी प्रिंटींग कमर्शियल प्रिंटींग करता. डी लिला जे रेस्टॉरंट आनी बँक्वेट हॉल गोंयान आसा तो पेटेंटेड आसा आमच्या नांवान. त्याच नांवान आमचे भायरूय रेस्टॉरंट्स आनी बँक्वेट हॉल असो बिजनेस आसा. मागीर 2-3 तरी विसरतलो हांव कित्याक बरोबर. अशें ओवरऑल असो एक म्हणजे ज्या भुरग्याक सॉरी आनी आतां नेवो आनी एक बिझनस ओपन केला हालींच विच इज अ फुल्ली हेल्थ रिलेटेड. तेजें नांव आसा फिल लॅब. तितूर आमी पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, अल्ट्रासावंड, CT स्कॅन हे सगळे करता. आनी तेजी सेंटर्स आमी खूब कडेन ओपन केला. ऑलमोस्ट आतां 4 डिफरंट प्लेसीन आमी ते सेंटर्स ओपन केला. सो अशें सगळें आसा. म्हणजे बेजिकली तुमचो तो मेन जो बिझनस आसा तो जांबी आसा. मेन बिझनस आमचो सदैव जांबियाच आसलो. आतांय जांबिया आमचो बिझनस आसा. पूण आमी गेले 2017तल्यान गोंयान आमचो कांय बिझनस नासलो म्हणून आमी गोंयान प्लॅनिंग करपाक सुरू केलो. 17 प्लॅन करून आमी 2018 दिल्लीला रेस्टॉरंट जें आसा मुळगांव तें आमी ओपन केलें. 2019 दिल्लीला ओपन एअर बँक्वेट हॉल जो आसा तो आमी ओपन केलो. 2020 आमचे ऑफिसचे पणजे आसले ते आमी हांगा हाडून बिचोले ऑफिस ओपन केलें. आमचो पाळये एक प्रोजेक्ट चालू आसा. आमी पिळगांवकर फार्म्स म्हणून आसा पाळये रिवर फ्रंटाचेर. ते अरावंड 85,000 स्क्वेअर मिटरचे फार्म आसा. थंय आमी रिजॉर्टाचो प्लॅन आसा आमचो. सो आतां गोंयान आमचो बिझनस वाडोवपाचो आमी प्रयत्न करता. पूण ही सगळी स्टार्ट गोंयान जाला म्हणून गोंयाक तेजो आनी गोंयाच्या लोकांक तेजो फायदो जावपाक जाय असो विचार आसा म्हणून गोंयान. आनी फुडें आमचे प्रोजेक्ट येतले. जस्ट दीस इज सगळे प्लॅनिंग स्टेजीन आसा. कसलोय बिझनस करतलो तूं जाल्यार तुका एटलिस्ट मिनिमम एक 3-4 वर्साचें प्लॅनिंग जाय पडटा. एडहॉक तरी जर तूं बिझनस करपाक गेलो जाल्यार तुजेर तुका जाय तितली स्टडी करपाक मेळना तुका आनी तो मागीर फुडें इम्प्रूवमेंट जावं शकना. म्हणजे एक भुरगो जो शिक्षणा खातीर बेकरेन काम करतालो किंवा जो हॉटेलांनी काम करतालो त्या भुरग्यान आयज येदें व्हडलें आपलें एक आमी साम्राज्य म्हणपाक शकता उबें केल्लें आसा स्वताच्या ताकदीचेर बळाचेर. हो येदो व्हडलो प्रवास करतना खंयचे गूण तुमकां किंवा कितें तुमकां युजफूल जालें की बाबा कित्याक येदी व्हडली डिसिजनां घेवपा खातीर एक ताकद जाय पडटा व्हडली. हितूर म्हाका दिसता मेन जो इश्यू आसा पळय आनी मेन जी ताकद ही म्हाका एक गोश्टींसून येयल्या की हांवें शुन्यांतल्यान सुरू केलां.
इवन हांव जेन्ना आफ्रिकेक गेलो म्हाज्या बँकेन 2000 रुपया नासले. सो आतां ज्या परिस्थितीन हांव आसा त्या परिस्थितीन म्हाका लूज करपाचें अशें कांयच ना. सो आनी बिजनसान कशें आसता, तूं बिजनस खंयचो एक केला म्हाका ऑफकोर्स आमी म्हणपाक हें सोंपें आसता, पूण एक सपोज कोणी दुकान घालून आसा न्हू आमी पळयला जाल्यार कितलीशीच पिढयो वयता त्याच दुकानान आसता. बरोबर. पूण प्रत्येकान हो विचार करपाक जाय की एक जर तुजो बिजनस सक्सेसफूल जाता जाल्यार ताका ऑटो मोडान कितल्या बेगीन हाडूंक मेळटा तो हाडपाक जाय. ऑटो मोड म्हणजे कितें की सपोज तूं एक धंदो सुरू केलो आनी एक शॉप घातलो किंवा आनी कसलोय तूं वेवसाय केलो, त्या वेवसायाक जर तुका सकाळी वचून तो शॉप ओपन करचो पडलो, थंयसभर थंय बसचो पडलो जाल्यार तो वेवसाय म्हणूं शकना, ती नोकरी. वेवसाय जो आसा पळय हो असो जावं शकता की तूं थंय नासतना सुद्दां तो चलपाक जाय. आनी तशी जर तुमी एकदां परिस्थिती ती हाडली जाल्यार तुमी एक्सपांड करपाक जाय. जेन्ना हो बदल जालो पळय हेतून भितर खूब जाणांचो एक वांटो आसता. मागीर ती फॅमिली आसत, कांय फ्रेंड आसता किंवा कांय अशे लोक आसता जे खूब तुमकां हेल्प करता. तुमच्या ह्या प्रवासांतले अशे कोण मनीस तुमकां दिसतात की बाबा तांचे म्हाजी एक तर ऑफकोर्स म्हाजी आई जी आसा पळय तिजो भरपूर व्हडलो वांटो आसा हितून. आमचे आतें जे कडेन हांव शिकपाक मडगांव वचलो तें, आमच्या भावांची म्हाका मदत लागली. आनी मेन म्हणजे आतां म्हाजी मिसेस जी आसा तिजोय खूब हितून हात आसा. कित्याक तेणी ह्या प्रवासान जेन्ना बिजनस तूं सुरू करता पळय न्ही तेन्ना खूब अशे टायम येता जेन्ना एकदां तुकाय दिसता की हे डिसिजन बरोबर आसा वायट आसा. त्यात आनी बिजनस आतां अशें दिसता की आमी सुरू केलां हें सगळें बरें चल्लां, पूण खूब गोश्टी ज्यो आसा पळय त्यो सगळ्यो सांगूंक शकना. तूं केन्ना केन्ना अश्यो जाता की तूं सामकोच सकयल वयता, परिस्थिती आतां भायर वयता, तेन्ना तुका सपोर्ट जाय आसता. तो ऑफकोर्स आमचे मिसेसीचोय बी खूब हात आहा भितर. आनी हे आनी परत बाकी सगळो देवाची जी कृपा आसा पळय ही आमी विसरूंक शकना. गुरू सी देव जो आसा पळय, नेचर आसा, गुरू आसा, हे सगळे जे आसा हेंचो सहकार्य आनी हेंचो आशिर्वाद हो सदैव जाय आसता. आनी दुसरें म्हणजे आमचें मेन कितें आसा की आमी सदैव एक केलां की जर तुमकां कितें तरी देवान बरो हात दिला जाल्यार सदैव कितें तरी तितूंतल्यान दुसऱ्यांक कितें तरी मेळोंक शकता हें करपाचो प्रयत्न करपाचो. आनी तो प्रयत्न आमचो सदैव आसा. आमी इवन आमच्या आज्जेच्या नांवान एक चॅरिटेबल ट्रस्ट सुद्दां स्थापन केला 8 वर्सां जालीं. त्या ट्रस्टान एज्युकेशनाक प्रत्येक वर्सा आमी स्कॉलरशीप दिता भुरग्यांक. ह्या वर्सा 95 अशे 90-95 भुरग्यांक स्कॉलरशीप दिता आनी बाकीचे कार्यक्रम करता. सो हे सगळें आमचें चालूच आसा. मिलिंद बाब तुमचो प्रवास जो आहा तो काय एका मुलाखतीन वा आमी लोकां मेरेन पावपाक शकना. फुडें तुमचे आयुश्याचे अनेक टप्पे आसा जितून तुमी खूब काम केलां, कार्य केलां. म्हाका दिसता तुमी एक अशें यूथ मॉडल आसा, आयकॉन आसा गोंया खातीर की एक मनीस, एक भुरगो सामान्य परिस्थितींतल्यान वयर येवन आपलें कशें एक स्वताच्या कश्टान एक साम्राज्य उबें करपाक शकता आनी तातूंत सुद्दां समाजा खातीर कितें आपूण दिवपाक शकता हेचो सुद्दां विचार करपाक शकता. एक निमणो तुमकां एक प्रश्न विचारता की तुमी आयच्या ह्या तरणाट्यांक कितें संदेश एक दिवपाक शकता, सांगपाक शकता? तरणाट्यांक हांव एकूच संदेश दिवंक सोदतां की सद्याच्या परिस्थितीन जर तुमची ज्या परिस्थितीन तुमी जल्माक येयल्या हें तुमच्या हातीन ना. आनी जल्म तुमी खंयच्या परिवारांतले तुमच्या आवय बापायची परिस्थिती कितें आसतली ही सगळी तुमच्या हातीन ना. ज्या परिस्थितीन तुमी जल्माक येयल्या ती परिस्थिती टेम्पररी फेज म्हणून चिंता आनी थंयसून फुडें जो वचपाचो वाटचाल आसा ही बऱ्या तरेन करून तुमचें आयुश्य बरें घडपाचो जो आसा पळय हेजेर फोकस दिया. तर हे होते मूळ पिळगावचे, पण सध्या आपल्या कार्यानं किंवा आपल्या उद्योगात त्यांनी जी भरारी घेतली आहे त्यामुळे संपूर्ण गोव्यात आणि खास करून गोव्या बाहेरच्या देशामध्ये म्हणजे भारताबाहेरच्या देशामध्ये ज्यांनी आपल्या कष्टानं, मेहनतीचं आणि प्रामाणिकपणानं उद्योगाचं जे जाळं विणलं आहे असे उद्योजक मिलिंद पिळगावकर त्यांनी एक चांगली गोष्ट आम्हाला इथे सांगितली, युवा पिढीला सांगितली. ती म्हणजे तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलेला आहात किंवा येणार आहात हे तुमच्या हातात नसतं, पण त्या परिस्थितीचा बाऊ न करता ती परिस्थिती आपण स्वतःच्या कष्टाने कशी सुधारू शकतो ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आणि त्याचा अनुभव जो आहे तो पिळगावकर सरांनी दिलेला आहे. एका मुलाखतीत पिळगावकर सरांचा हा पुढचा प्रवास किंवा इतर त्यांच्या आयुष्याचे पैलू मांडणं हे अतिशय कठीण आहे. त्यामुळे याच्या पुढे देखील आम्ही पिळगावकर सरांबरोबर अशीच काही वार्तालाप करणार आहोत आणि त्यांच्या आयुष्याचे इतर पैलू जे आहेत ते तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर तसं आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद.